सो प्रॉब्लेम बघा आता, पेज 73. प्रॉब्लेम नंबर 13. Now listen carefully, okay? A gas in a cylinder is at a pressure P, okay? If the masses of all the molecules are made 1/3 of their original and their speeds are doubled, find the resultant pressure. You have to find the resultant pressure, okay? So given. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय केलं रे, एका सिलेंडरमध्ये गॅस फिल केला, ओके. त्याचं इनिशियल प्रेशर किती आहे, पी. मग आपण त्याला नाव देऊ P1. सो व्हॉट इज माय इनिशियल प्रेशर, P1 इज इक्वल टू P. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं, मासेस आर मेड 1/3, ओके. म्हणजे सुरुवातीला मास होतं M1, नंतरचं मास आहे M2, आणि तुम्ही मास किती केलं, 1/3 ऑफ M1. सो दुसऱ्या गॅसचं मास आहे ते पहिल्याच्या 1/3 आहे. अँड स्पीड्स आर डबल्ड, आणि स्पीड मात्र दुप्पट केला. सो V2 इज इक्वल टू 2 टाइम्स V1, ओके. स्पीड दुप्पट केला, मास 1/3 कमी केलं. ठीक आहे. फाइंड द रिझल्टंट प्रेशर. पहिल्या प्रेशरला P1 नाव दिलं ना, मग आता जे नवीन प्रेशर येणार दॅट आय विल लेबल ॲज P2. सो तुम्हाला काढायचं आहे P2 प्रेशर, ओके. नाव आपण जे डेरिवेशन बघितले त्यातला फॉर्म्युला होता P इज इक्वल टू 1/3 N M V² अपॉन V, ओके. दॅट अप्पर V इज वेलॉसिटी, लोअर V इज व्हॉल्यूम, ओके. तर बघा सोल्युशनमध्ये मी कसं चेंजेस करतोय. P इज इक्वल टू 1/3 N M V² अपॉन कॅपिटल V. ठीक आहे. फॉर्म्युला लिहिला. आता त्यांनी कशाबद्दल माहिती सांगितली आणि काय काय कॉन्स्टंट आहे हे पहिले शोधायला शिका. एक कंटेनर घेतला आपण, त्यात गॅस भरला, ओके. आणि नंतर त्या गॅसचं मास 1/3 कमी केलं, स्पीड डबल केला, पण कंटेनर नाही ना बदलला. कंटेनर नाही बदलला म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो वी आर कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट. 1/3 तर कॉन्स्टंटच आहे. आता राहिला प्रश्न एन इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ओके. पण त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्सबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाही आहे, म्हणजे तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण कॉन्स्टंट ठेवले. कळलं. म्हणजे कंटेनर तोच, नंबर तोच, पण मास 1/3 कमी, स्पीड 2 टाइम्स जास्त, ओके. प्रेशर काढायचं. आता डायरेक्ट रिलेशन तयार झालं. P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू MV². मग काय येणार आहे, P1 अपॉन P2 इज इक्वल टू M1 V1² अपॉन M2 V2². ठीक आहे. करा सबस्टिट्यूशन्स. P1च्या जागी काय लिहिणार आपण, P अपॉन P2 काढायचं आहे तुम्हाला. M1 तसाच लिहितो, V1 तसाच लिहितो, V1² अपॉन, आता नीट बघा इथे काय रे, M2 काय रे, 1/3 ऑफ M1. V2 काय, 2 टाइम्स ऑफ V1, पण इथं काय आहे त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर करताना काळजी घ्यायची. बरेच मुलं V1चा स्क्वेअर लिहितात, 2चा स्क्वेअर करायला विसरतात. त्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, ओके. M1 कॅन्सल. ठीक आहे. पुढे P अपॉन P2 इज इक्वल टू V1² आपण तसाच लिहू, V1² अपॉन 1/3 इंटू, ओके. आता स्क्वेअर करायचा. 2चा स्क्वेअर किती येणार रे, 4. म्हणजे इथं आलं 4 V1². ठीक आहे. V1² कॅन्सल, ओके. आता तो 1/3 आहे ना, हा 3 कुठे जाईल रे, वरती. म्हणजे काय आलं, P अपॉन P2 इज इक्वल टू 3/4. P अपॉन P2 इज इक्वल टू 3/4. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. काय येणार, 4 इंटू P इज इक्वल टू 3 इंटू P2. तुम्हाला P2 काढायचं ना, 3 पण इकडे घ्या.
4p/3 is equal to P2. So what is the pressure of new gas? 4/3 times P. ओके, कळलं? कंपॅरिझनचेच प्रॉब्लेम्स आहेत. ओके, सो जेव्हा तुम्ही मास 1/3 कमी करता आणि स्पीड 2 टाइम्स वाढवता तेव्हा नवीन प्रेशर जे येतं दॅट इज P2 अँड P2 इज इक्वल टू 4/3 ऑफ P. ओके, गॉट दिस पार्ट? समजलाय प्रॉब्लेम? ठीक आहे, दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 13. ओके, okay, we'll go to the next problem. Problem number 17, okay, page 74. Okay, लक्ष द्या आता. फाइंड द कायनेटिक एनर्जी. इथे एनर्जी काढायची आपल्याला. फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ 5 liter of gas. ओके, 5 liter of gas वॉल्यूम दिले at STP. Given standard pressure is 1.013 into 10⁵ Newton per meter square. ओके, आता पहिल्यांदा जरा गिवन व्यवस्थित लिहू आपण. इकडे बघा, गिवन तुम्हाला प्रेशर किती दिले रे? P इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, पुढे व्हॉल्यूम किती दिले? व्हॉल्यूम 5 liters. आता लक्ष द्या. ओके, कन्व्हर्जन्समध्ये चुकायचं नाही कधी. प्रेशरचे युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर SI युनिट आहे, काही इश्यू नाही. व्हॉल्यूमचे युनिट काय दिले रे? लिटर्स. ओके, 5 liters. नाउ लिटर इज नॉट SI युनिट, सो वी हॅव टू कन्वर्ट दिस लिटर इंटू SI युनिट. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 liter इज हाऊ मेनी ml? 1000 ml. ओके, मग 5 liter इज हाऊ मेनी ml? 5000. ml तर कळतं ना सगळ्यांना. ओके, 1 लिटर म्हणजे 1000 ml. 5 liters इज 5000 ml. आता हे ml आहे ना, हे कन्फ्युजिंग आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, cm³. दिस इज सिम्पल. ओके, 1 ml म्हणजे 1 cm³. ओके, 1 ml इज 1 cm³. याचा अर्थ काय रे? V म्हणजे काय रे? व्हॉल्यूम ना. मग तुम्ही असं इमॅजिन करा, तुमच्याकडे एक छोटा क्यूब आहे. ओके, त्या क्यूबचं, द क्यूब म्हटल्यावर लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट असते ना, पण क्यूबमध्ये तिन्ही सेम असतं अँड दॅट इज 1 सेंटीमीटर. म्हणजे तुमच्याकडे 1 सेंटीमीटर डायमेन्शनचा क्यूब आहे. इमॅजिन करता येईल, छोटासा क्यूब होईल. ओके, 1 सेंटीमीटर लेंथ, 1 सेंटीमीटर ब्रेड्थ आणि 1 सेंटीमीटर हाईट. पण क्यूब म्हटल्यावर व्हॉल्यूम तयार होतं ना. त्या क्यूबमध्ये तुम्ही पाणी ओतलं तर त्या पाण्याचं व्हॉल्यूम असतं 1 cm³. व्हॉल्यूम इज वॉट? L³ ना. मग 1चं क्यूब 1च येणार. मग ते पाणी किती झालं? 1 cm³. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? 1 ml. म्हणजे 1 ml पाणी म्हणजे किती पाणी? तर 1 सेंटीमीटरचा क्यूब बनवला, त्यात पाणी ओतलं तर त्यात जेवढं पाणी बसेल ते 1 ml पाणी आहे, म्हणजे 1 cm³. सो 1 ml इज इक्वल टू 1 cm³. मग 5000 ml इज इक्वल टू 5000 cm³. कळलं? आता cm³ का लिहायचं रे? कारण आपल्याला ना सेंटीमीटरचं मीटर लगेच करता येतं, पण ते mlचं लक्षात ठेवायचं म्हटल्यावर आणखीन त्रास होतो. सो डोंट रिमेंबर दॅट ml थिंग. ओके, 5000 cm³. आता बघा इकडे 5000 लिहिलं. हे कोण आहे रे? सेंटीमीटर. सेंटीमीटरचं काय करायचं आपल्याला? मीटर ना. मग सेंटीमीटरचं मीटर म्हणजे 10⁻⁻². पण इथं मीटर नाही आहे, इथं मीटरचं क्यूब आहे.
सेंटीमीटरचं क्यूब आहे मग मीटरचा पण क्यूब करायचं क्यूब. कळलं? काय येईल सांगा मला. 5000 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. कळलं? 5000 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब म्हणजेच 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. काय केलं मी? हे 3 शून्य काढले, पॉवर चेंज केली. चालेल? प्रेशर आणि व्हॉल्यूम कळलं, व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन कळलं. ओके, ते लक्षात ठेवा, कारण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण बऱ्याच वेळेस लिटरला कन्वर्ट करायला लागतं. ओके, सो प्रेशर व्हॉल्यूम दोन्ही दिले. आता पुढे काय काढायचं आपल्याला? कायनेटिक एनर्जी. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला तुम्ही के ई लिहिलं तरी चालेल, नुसतं ई लिहिलं तरी चालेल. ओके, आपल्या पुस्तकात नुसतं ई लिहितात, के ई लिहिलं तरी चालेल, काही इश्यू नाही. ओके, नाव वी हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी. ओके, ऑफ अ गॅस. आता मी तुम्हाला एक छोटंसं डेरिवेशन सांगतो. ओके, तो फॉर्म्युला कसा आला. v²/v. ओके, दिस इज आवर ओरिजिनल फॉर्म्युला. ओके, हा ओरिजिनल फॉर्म्युला आपला p = 1/3 nmv²/v, कॅपिटल V. थोडा अरेंज करतो मी, बघा इकडे. 3pv = nmv². ठीक आहे. नाव मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 केलं. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 तर काय येईल रे? n इंटू 2 हाफ mv². आलं का? n इंटू 2 हाफ mv². हा 2 आहे ना, इथे लिहिला. हा 2 वरचा इकडे लिहिला. आता हाफ mv² कोणाचा फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे 3pv अपॉन, हे खाली घ्या, 2n = कायनेटिक एनर्जी. जमलं? ओके, हां. आता एन कोण आहे रे? एन इज द नंबर ना. जर नंबर दिला नसेल तर आपला फॉर्म्युला काय येणार? कायनेटिक एनर्जी = 3/2pv. जमलं? ओके, हा फॉर्म्युला कसा आला कळलं. आता मी हा डायरेक्ट वापरणार. सोल्युशन कायनेटिक एनर्जी = 3/2pv. आता काही जण म्हणते सर तुम्ही एन डायरेक्ट का काढून टाकला? अरे ही कोण आहे? ही एनर्जी आहे ना. पण ही एनर्जी कोणाची आहे? एका मॉलिक्युलची आहे ना. आपण काल ॲझम्पशन शिकलो लास्ट लेक्चरला, तेव्हा मी असं म्हटलं होतं का रे एका मॉलिक्युलची एनर्जी सेम राहते? नाही, सगळ्यांची सेम राहते. मग याला तुम्ही एननी जरी मल्टिप्लाय केलं तरी ती पण कोण आहे? कायनेटिक एनर्जीच आहे ना. एका मॉलिक्युलची घ्या, नाहीतर हा एन आतमध्ये लिहा. टेक एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युल्स, इट विल बी सेम. कळलं? इक्वेशन समजलं? आता तुम्ही म्हणाल सर हे का तयार केलं तुम्ही? कारण आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूमच दिले ना, मग आपण डायरेक्ट काढू. ओके, चला आता हे कॅल्क्युलेशन्स आहेत बघा. 3/2 इंटू व्हॉट इज प्रेशर? 1.013 इंटू 10⁵ इंटू व्हॉल्यूम 5 इंटू 10⁻³ ओके, प्रेशर व्हॉल्यूम दोन्ही लिहिलं. बघा काय येणार कॅल्क्युलेशन्स. करा, मल्टिप्लाय करा. 3 त्रिक 9, 3 एके 3, 0.3. ठीक आहे. इंटू 5/2 इंटू 10⁻², 5 आणि -3. याला डिवाइड करा, किती आलं हे? 2.5. करा मल्टिप्लाय. 25 9 जा 225, 22 कॅरी, 25 त्रिक 75, 75 + 22 97, 25 इंटू 0 0, 0 + 9 9, आणि 25 3 जा 75. हॅलो, 1 2 3 आणि 4. सो 7.5975 इंटू 10⁻². ओके, ठीक आहे. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी. 7.5975 इंटू 10⁻². एनर्जी म्हटल्यावर युनिट जूल. कळलं? आता तुमच्या पुस्तकात जे आन्सर दिले ते चुकलेले आहे. त्यांनी उत्तर दिले 0.7597.
आणि युनिट पण नाही लिहिलं. ओके, त्यांचा आन्सर चुकलं आहे. आपला नंबर आला आहे बघा, पण त्यांची पॉवर नाही आलेली. ओके, सो देअर आन्सर इज रॉंग. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, सो द आन्सर फॉर दॅट प्रॉब्लेम इज 7.5975 इंटू 10⁻² जूल्स. ठीक आहे. सी बघा, फॉर्म्युला समजतोय ना, फॉर्म्युला कसा तयार केला, कारण तो फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. Okay, now we'll study the next problem. Same page, page 74, problem number 18. बघा, calculate the average molecular kinetic energy first per kilomole, second per kg, third per molecule of oxygen at 127 डिग्री सेल्सिअस. ओके, लिहून घेऊ आपण. गिवन टेम्परेचर दिले तुम्हाला. किती दिले रे टेम्परेचर? 127 डिग्री सेल्सिअस. नाव डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन करा. 273, 273 ॲड करा, 400 केल्विन. ओके, सो टेम्परेचर दिले तुम्हाला. पुढे मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन दिले. ओके, ॲव्होगॅड्रोचा नंबर पण दिला आहे तुम्हाला आणि आरची पण व्हॅल्यू दिली. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. ॲव्होगॅड्रो नंबर Na 6.02 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आणि आरची व्हॅल्यू पण दिली आहे तुम्हाला 8.31 जूल पर मोल पर केल्विन. आता खरं तर ॲव्होगॅड्रोची व्हॅल्यू आपण 6.022 घेतो ना, पण त्यांनी जी दिली ती मी लिहिली. ज्यावेळेस ते व्हॅल्यूज देतात ना, तेव्हा त्याच लिहायच्या ज्या त्यांनी दिल्या, आणि जर नसतील दिल्या तेव्हा आपल्या स्टँडर्ड व्हॅल्यूज वापरायच्या. ओके, एक्झाममध्ये त्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात युजली. सो दीज मेनी थिंग्स आर गिवन. आता काय काय काढायचं रे? 3 गोष्टी काढायच्यात. ओके, त्यामुळे मी डायरेक्ट सोल्युशन स्टार्ट करतो. बघा, पहिली गोष्ट काय काढायची रे? कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. ओके, सो सोल्युशन कायनेटिक एनर्जी पर किलो मोल काढायची. ठीक आहे, काढू आपण पर किलो मोल काढू, प्रॉब्लेम नाही आहे. पण पहिल्यांदा पर मोल काढू. इन्स्टेड ऑफ फाइंडिंग डायरेक्टली किलो मोल, फर्स्ट वी विल फाइंड आउट पर मोल. ओके, मग आता आपल्याला कुठली एनर्जी काढायची आहे? कायनेटिक एनर्जी. आता मगाशी फॉर्म्युला काय होता रे आपला? 3/2 PV होता ना, 3/2 PV. पण त्या 3/2 PVचा आता उपयोग नाही आहे. का बरं? कारण यावेळेस प्रेशर आणि व्हॉल्यूम नाही दिलं. हां, पण यावेळेस कोण दिले? R आणि T दिले ना. ओके, सो दिस टाइम दे गेव यू R and T, सो वी विल यूज दॅट फॉर्म्युला. ओके, बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, तो पण फॉर्म्युला कसा आला ते शिकवतो. इकडे बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV. आत्ताच लिहिला होता ना, याच्यावरूनच काढून दाखवतो. टेल मी आयडियल गॅस इक्वेशन. काय रे आयडियल गॅस इक्वेशन? PV इज इक्वल टू nRT. दिलं, PV इज इक्वल टू nRT. हां, बट फॉर 1 मोल, एका मोलसाठी काय येईल? 1 मोलला यांची व्हॅल्यू 1 टाका. 3/2 RT म्हणजे कायनेटिक एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला काय आला रे? 3/2 RT. जमलं? कळलं? आता सबस्टिट्यूशन आहेत, करा. 3/2 इंटू आरची व्हॅल्यू 8.31 इंटू T इज 400. ठीक आहे, now we have to solve this to get our answer. $600 इंटू 8.31. हे मल्टिप्लिकेशन सोपं आहे, करून टाका.
4986 जूल आली ना. ओके. हां, आता इथं गोळ काय बघा, हे आन्सर नाही आहे का, कारण हे जे आन्सर आहे ना हे पर मोल आहे. दिस इज करेक्ट आन्सर. आय एम नॉट सेइंग दिस इज रॉंग आन्सर. दिस इज करेक्ट, बट दिस इज पर मोल अँड दे आस्क यू किलो मोल. म्हणजे ही पण कायनेटिक एनर्जीच आहे, पण आपल्याला विचारली आहे कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. ओके. मग आता तुम्हाला हे कन्वर्जन करायला लागेल. ओके, कारण ती पर मोल आहे ना, तिला किलो मोल करायला लागेल. सो 4986 इंटू 10⁻³ समजलं. सो हे पर मोल काढली आपण, हे किलो, किलो म्हणजे 10⁻³. मग आता इथं डेसिमल कुठंच नाही, म्हणजे शेवटी आहे ना तो शिफ्ट करून घ्या. 4.986 इंटू 10⁻6 जूल. ओके. सो दिस इज युअर आन्सर. हे पण आन्सर आहे, पण हे पर मोल आहे आणि हे आन्सर पर किलो मोल आहे. आपल्याला पर किलो मोल विचारलं आहे म्हणून हे काढायचं. ठीक आहे. पहिला पार्ट समजला. दुसरा पार्ट, हा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट बघा प्रॉब्लेमचा. काय, पर के जी कायनेटिक एनर्जी पर के जी. आता के जी म्हणजे मास. मास दिलं आहे तुम्हाला. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा फॉर्म्युला असतो 3/2 RT अपॉन M पर के जी ना. सो 3/2 RT अपॉन M. आता लक्ष द्या, 3/2 RT आपण काढलंय ना. आता बरेच जण कन्फ्यूज होतात, सर हे वापरायचं का हे वापरायचं. किलो मोल नाही वापरायचं, कारण आपल्याला SI वापरायचं आहे ना, म्हणून मी हे पण ठेवलं आहे, कारण आपल्याला पर मोलवाला वापरायचं आहे. मग सर तुम्ही किलो मोल का केलं, कारण त्यांनी विचारलं होतं, हे एक्सपेक्टेड होतं म्हणून केलं. पण अदरवाईज 3/2 RTची व्हॅल्यू किती आहे, 4986. मग हा जो 3/2 RT आहे हा किती आला, 4986 आला. त्याला किती डिवाइड करायचे, M. M इज द मास. मास किती दिलं आहे, 32. ओके. सो डिवाइड बाय 32. बघा ट्राय करू आपण कॅल्क्युलेशन. मी 2नी डिवाइड करून घेतलं. आता डायरेक्ट 16नी करतो मी. 16 एके 16, 8 राहिले. 16 पंचे 80, 9 राहिले. 16 पंचे 80, 13 राहिले, पण पॉईंट आला. 1696, 16 12 जरसे, 16 28 असे 2 राहिले, 1. सो आन्सर कम्स 155.81. ओके. द आन्सर इज 155.81 विच इज करेक्ट. पुस्तकात दिले 1.5581 इंटू 10⁻² जूल. ओके. सो दिस इज द आन्सर गिवन, 1.5581 इंटू 10⁻² जूल. आणि हे आपलं ॲक्युरेट आलं आहे. ठीक आहे. सो पहिले आपण काढली कायनेटिक एनर्जी पर किलो मोल, नंतर काढली आपण कायनेटिक एनर्जी पर के जी. नाउ लास्ट वी हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काढायची. आता ही पर के जी काढली ना आपण, सो मासनी डिवाइड केलं. आता पर मॉलिक्यूल, सो डिवाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. सो 3/2 RT अपॉन NA, दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर. परत एकदा 3/2 RT आपण काढलाय ना, 4986 अपॉन NA. NA इज 6.02 इंटू 10⁻23. ठीक आहे. सो ही डिव्हिजन करायची आपल्याला. ओके. ही डिव्हिजन तुम्हाला लॉगनी करायला लागेल, कारण हे डिवाइड करणं अवघड आहे. ओके. आत्ता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करून सांगतो. 4986 डिवायडेड बाय 6.02, 828.2.
828.2 इंटू 10⁻⁴ घ्या -23. ठीक आहे, म्हणजेच किती आलं उत्तर 8.282 इंटू 10⁻⁻21 जूल. सगळे एनर्जीज काढल्यात आपण, त्यामुळे उत्तर जूल. ओके, प्रॉब्लेम समजलाय. व्हॉट वी डिड फर्स्ट, वी कॅल्क्युलेटेड कायनेटिक एनर्जी पर मोल, एका मोलसाठी ना, पर मोल. मग त्या मोलचं कन्व्हर्जन कशात केलं आपण, किलो मोल, कारण ते विचारलं होतं. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर केजी मासने डिवाइड केलं. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ॲव्होगॅड्रो नंबरने डिवाइड केलं. गॉट दिस? ओके.